नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सध्या आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे घरी आपण आंब्याचे खूप वेगवेगळे पदार्थ करतो, अगदी आईस्क्रीम सुद्धा. पण मँगो मस्तानी क्वचितच घरी केली जाते. आज मात्र आपण अगदी स्वस्त आणि मस्त अशी रिअल क्रीमी क्रीमी अगदी प्युअर अशी मँगो मस्तानी कशी करायची ते बघणार आहोत. चला बघूया. हे हापूसचे आंबे घेतलेले आहेत. हा नॅचरली पिकवलेला आंबा आहे. हे कसं ओळखायचं तर आंबा पिकला की याला अशा सुरकुत्या पडतात, म्हणजे हा नॅचरली पिकवलेला आहे. आंबा केमिकल वापरून पिकवलेला असेल तर अशा सुरकुत्या पडत नाहीत. याच्या बारीक फोडी करून घेऊया. आंबा कापण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे, ती दाखवते. सुरीने असं देठ काढून घ्यायचं. देठ काढल्यानंतर याची साल अगदी सहज निघते. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्ही तो लगेच बघू शकाल. हे बघा, सालाला अजिबात गर राहिलेला नाही. असाच हाही आंबा सोलून बारीक फोडी करून घेऊया. अशी साल काढून घेतल्यामुळे काय होतं, गर अजिबात वाया जात नाही आणि आपल्याला फोडी करायला सोपं जातं. हे फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. हे असं अगदी घट्टसर असतं. कुठल्याही डेअरीमध्ये तुम्हाला असं फ्रेश क्रीम मिळेल किंवा टेट्रा पॅकमध्येही असं क्रीम मिळतं, तेही तुम्ही वापरू शकता. हे खूप घट्ट आहे म्हणून यात मी अर्धी वाटी दूध घालणार आहे. हे तापवून गार केलेलं दूध आहे. याऐवजी न तापवता असंच दूध घेतलं तरीही चालेल. फ्रेश क्रीम नसेल तर त्यावेळी काय करायचं, 1 वाटी साय फेटून त्यात 1 वाटी दूध मिक्स करून ते घेतलं तरी चालेल. किंवा साय नसेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्याशा दुधात मिक्स करून ते शिजवून घ्यायचं. ती पेस्ट आणि दूध असं मिक्स करूनही घेऊ शकता. मिक्सरमध्ये 1 वाटी आंब्याच्या फोडी. हा आंबा अगदी गोड आहे त्यामुळे फक्त 2 चमचे साखर घालते. हे आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे साखर व्यवस्थित बारीक होते. सगळं एकदम मिक्स केलं तर साखर पटकन बारीक होत नाही, तशीच राहते. किंवा पिठी साखर असेल तर ती घेतली तरी चालेल. आंबा आणि साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. हे क्रीम आणि दूध मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालूया. क्रीम 2 वाट्या. हे मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा, अगदी घट्टसर मस्त क्रीमी असं शेक तयार झालंय. आता तयारी सगळी झालेली आहे. मस्तानी सर्व करूया. 2 चमचे आंब्याच्या फोडी, त्यावर थोडे ड्रायफ्रुट्स, नंतर 1 स्कूप मँगो आईस्क्रीम, त्यावर तयार केलेला मँगो शेक, आईस्क्रीम. मँगो ऐवजी तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमही घेऊ शकता. थोडे ड्रायफ्रुट्स आणि परत आंब्याच्या फोडी. याशिवाय यामध्ये तुम्ही टुटी फ्रुटी घालू शकता. वाव, लाजवाब. मस्त क्रीमी क्रीमी रिअल मँगो मस्तानी तयार झालेली आहे. मँगो मस्तानी पिण्यासाठी आता तुम्हाला पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अगदी घरात बसून प्युअर रिअल मँगो मस्तानीचा आस्वाद घेऊ शकता.